मित्रांनो एकदा इथला नजारा पहा कसं मस्त दिसते। मित्रांनो ज्या माझ्या बोटाच्या समोर जे दिसते ना ते किल्ले मानगड आहे। जसं की आपण मागच्या वेळी मानगड किल्ल्याचे व्हिडिओ बनवलेले आहे। मित्रांनो ह्या वाटेने आत्ता कोणी नसतं, हे माणसं तर कोणी नाही फिरत, फक्त आणि फक्त ही वाट आता जंगली प्राण्यांमुळे हे अस्तित्वात आहेत। जसं की बिबट्या, डुक्कर, लेकर असे अन्य जंगली प्राणी हे असतात मित्रांनो या जंगलामध्ये। माती काढायची थोडीशी, माती काढल्यानंतर आपल्याला समजेल खेकडा आहे की नाही तो। हे पहा मित्रांनो इथे कासड एक आहे, हे पहा इथे हे पहा, हे एवढे मोठे मोठे चांगले खेकडे भेटलेले आहेत। 10 असतील ना? काय माहिती आहेत 10 खेकडे आहेत, 10-15 खेकडे आहेत मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। मित्रांनो आता आपण चालत चालत निसर्गाच्या एकदम मध्यवर्ती म्हणजे निसर्गाच्या कुशीत येऊन थांबलेलो आहे। थोडा दमलो आहे मित्रांनो, म्हणून आपण थोडा आराम करतो इथे। आता इथून एकदमच आपण खेकडे उकरायला सरळ जाणार आहोत। थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो कसं खेकडे उकरतो इथे। चला खाली। हा एकदम मित्रांनो नजारा पहा, काय भारी नजारा आहे। तो आपला गाव इथे समोर आहे खाली मित्रांनो। मित्रांनो एकदा इथला नजारा पहा कसं मस्त दिसते। मित्रांनो ज्या माझ्या बोटाच्या समोर जे दिसते ना ते किल्ले मानगड आहे। जसं की आपण मागच्या वेळी मानगड किल्ल्याचे व्हिडिओ बनवलेले आहे आणि त्याच्या खाली असलेलं मशिदवाडी गाव। तसेच हा पूर्ण मित्रांनो बोरोडे विभागाचा एरिया आहे। हे पहा इकडे हे सर्व आजूबाजूची गाव आहेत आणि हा जो समोर दिसते ना मित्रांनो, हा माझ्या बोटाच्या समोर एक्झॅक्टली तो माझं चन्नाड गाव आहे। तुम्हाला झूम करून दाखवतो एकदा। हा पहा आमचा चन्नाड गाव आहे मित्रांनो। एकदा व्ह्यू पहा कसं मस्त आहे। हा इथे उंच असं डोंगर आहे मित्रांनो। ह्या वाटेने आत्ता कोणी नसतं, हे माणसं तर कोणी नाही फिरत, फक्त आणि फक्त ही वाट आता जंगली प्राण्यांमुळे हे अस्तित्वात आहेत। जसं की बिबट्या, डुक्कर, लेकर असे अन्य जंगली प्राणी हे असतात मित्रांनो या जंगलामध्ये। त्यांच्यामुळे या वाट आता अस्तित्वात आहे। जर काही प्राणी नसते तर अशी वाट पण नसती पाहायला मिळाली। चला, त्या प्राण्यांमुळे आपल्याला रस्ता सापडतो जंगलामध्ये। त्यांचे हे आल्यावर त्यांचेही आपल्यावर उपकार आहेत, म्हणून त्यांच्यामुळेच आज आपण वाट शोधू शकलो ना, वाट मिळाली आपल्याला। चला तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण खेकडे उकरायला आलेलो आहे, छोटे बारकी पांढरे खेकडे। तर इकडे बाबा उकरत आहे, तिथं मी एक खेकडा उकरून काढलेलं आहे आणि आता इथे उकरायला सुरुवात केलेली आहे। तर चला बघूया आता आपल्याला किती खेकडे भेटते। तसे पण मित्रांनो आम्ही थोडासा उशीर केला, लेट चालू केलं शूट, कारण इथे पकडायला कोण नव्हतं। तर मित्रांनो इथं आपण 3-4 खेकडे काढलेले आहेत ऑलरेडी। आता बघा इकडे एक बिल आहे इथे, हा इथे पण एक साईडला बिल आहे, इकडे बघा हा इथे पण एक बिल आहे। आणि आता हा एक बिल उकरून मी खाली आलो होतो, तर इथे माती काढायची आहे थोडीशी, माती काढल्यानंतर आपल्याला समजेल खेकडा आहे की नाही तो। हे पहा मित्रांनो इथे कासड एक आहे, हे पहा इथे पहा आपल्याला इथे एक कासड मिळाले। हे पहा, तर मित्रांनो पहिले आपण ह्यांना ठेवून घेऊया। तर पहिले आता आपण ह्याला ठेवून घेऊया। हे पहा इथे आपल्याला कासड भेटले, एक सांगता भेटला बारकूचा।
हा तेच दिलंय ना. हे प्यारे बेकार लागते हाताला. झोमते ती. हा इथं खाली बघा. इथला बिल लय मोठं आहे. बिल मोठं आहे. दगडी खाली गेले हा पडलो लांब झाला. वर गेली जीवन वरून बिल संपलं म्हणजे बिल संपलं. इकडं आलं वाटतं. पाठीमाग आलं वाटतं. इकडं आलंय. आपण इथं खूप आता दमलो खेकडे उकरून. आता तिकडे बाबा अजून उकरत आहेत. त्यांना एक चांगलं मोठं भेटलं आहे. मावशी एक चांगला त्यांनी तडाखे काढलेले एकदम मोठं. आणि आता एक काढले. कासड आहे ना. कासड आहे मस्त मोठी आहे. सपाटी चांगली आहे. पिला ना बघा किती. इथून आता मित्रांनो खेकडे भेटलं आपल्याला. बस झाली ना ते एवढी. बस झाली ना इथे एवढी आधी. बघा मित्रांनो आम्हाला एवढे खेकडे भेटलेत आज. हे एवढे मोठे मोठे चांगले खेकडे भेटलेले आहेत. 10 असतील ना. काय माहिती आहेत 10 खेकडे आहेत. 10-15 खेकडे आहेत मित्रांनो. चला तर आता आपण इथे आता स्टॉप करूया आणि आता पुढे जायचं आहे. पहा मित्रांनो डोंगर पहा कसं मोठं उंच एकदम आहे.